दर्पण न्यूज. कोल्हापुरातील कथित लव्ह जिहाद प्रकरणावरून सकल हिंदू समाज आक्रमक. SP कार्यालयावर निवेदन आज सायंकाळी. कोल्हापूर जिल्ह्यातील पुलाची शिरोली परिसरात घडलेल्या कथित लव्ह जिहाद प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाजाच्या वतीने आज जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय कोल्हापूर येथे निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आली आहे. प्रेस नोटनुसार पुलाची शिरोली येथील 2 तरुणांनी 10 ते 15 मुलींना फसवून त्यांच्याशी अनैतिक संबंध ठेवले, तसेच त्यांचे अश्लील फोटो व व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेल करत धर्मांतराचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. संबंधित आरोपींपैकी एका संशयितास पोलिसांनी अटक केली असून दुसरा संशयित अद्याप मोकाट असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाजाने प्रशासनासमोर काही ठोस मागण्या मांडल्या आहेत. त्यामध्ये दुसऱ्या संशयितास तात्काळ सह आरोपी करून अटक करावी, सोशल मीडियावरील चॅटिंगची चौकशी करावी, संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक नेमावे, तपासातील माहिती समाजासमोर पारदर्शकपणे ठेवावी, तसेच महिलांच्या सुरक्षेकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. याशिवाय या प्रकरणात इतर पीडित मुली असतील तर त्यांनी पुढे येऊन तक्रार द्यावी, यासाठी प्रशासनाने पत्रक अथवा प्रसिद्धी पत्रकाद्वारे आवाहन करावे अशी मागणीही करण्यात आली आहे. सदर निवेदन आज दिनांक 28 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता SP कार्यालय कोल्हापूर येथे देण्यात येणार असून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या घटनेची सखोल चौकशी करून सत्य समोर आणावं अशी मागणी संघटनेने केली आहे. दरम्यान या प्रकरणाबाबत पोलीस प्रशासनाकडून अधिकृत माहिती किंवा तपासाचा सविस्तर खुलासा अद्याप समोर आलेला नाही. त्यामुळे तपासानंतरच सत्य परिस्थिती स्पष्ट होणार आहे.